अत्यंत जवळून अनुभवलाय त्या डॉक्टर अविनाश पोळ यांना मी आता बोलायची विनंती करते. व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय आपण सर्वजण, जलसंधारण क्षेत्रामधली स्पर्धा हा मला वाटतं की भारतातला हा पहिलाच आणि वेगळा प्रयोग असेल. यशाचे वाटेकरी अनेक असतात, अपयशाची खूप कमी असतात. आम्हाला काहीच माहीत नव्हतं यश येईल का अपयश येईल, पण पुढे जायचं एवढंच माहीत होतं. यशाचे वाटेकरी मला दुसरं कोणी वाटत नाही, तर ते आमचे ग्रामस्थ आहेत की ज्यांनी जीव ओतून 45 दिवस एवढं काम केलं. 45 दिवसाच्या ह्या स्पर्धेनंतर आमचा उत्साह खूप वाढला. अनेक यशोगाथा आमच्या समोर या लागल्या. अनेक गावातलं पाणी बघून आमच्या डोळ्यात देखील पाणी यायचं. अनेक लोक म्हणायचे की आम्ही पहिली पिढी पूर्वी पोहायला शिकलो, मधली पिढी पोहायला शिकली नाही कारण पाणीच नव्हतं, पण आताची ही पिढी मात्र आमची तुमच्यामुळे मात्र पोहायला शिकेल. स्विस बँकेपेक्षा मला वाटते मोठा आनंद आहे मित्रांनो हा. आणि मग ह्या वर्षी आम्ही नियोजन करताना आमचा उत्साह इतका वाढला की ह्या वर्षीचं नियोजन एक वेगळ्या पद्धतीनं पुढे घेऊन जायचा विचार आम्ही घेतला. आमचा सर्व गाभा जो आहे, म्हणजे पाणी फाउंडेशन एकही रुपया एकही गावाला देत नाही. देतं काय तर ज्ञान देतं. ज्ञानावर आमचा विश्वास आहे. शिस्त आणि शास्त्र घेऊन पाणी फाउंडेशन काम करेल हे धोरण घेऊन आम्ही वाटचाल करत असताना आता काय केलं पाहिजे, तर आता 13 जिल्ह्यामध्ये आम्ही चाललोय. 30 तालुके आहेत, 3700 गावं आहेत, 55 लाख लोकांच्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. हे करत असताना ज्ञान घेऊन जायचं झालं तर आपल्याकडे तेवढी फळीही पाहिजे. मग ह्यासाठी आम्ही जी गावं गतवर्षी सामील झाली होती 116 गावं, ह्या गावातल्या लोकांनाच पत्र पाठवली की ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी आमच्याकडे अर्ज करावेत. आणि ह्यातल्या 200 लोकांनी आमच्याकडे अर्ज केले. आम्ही तुम्हाला ज्ञान देऊ. त्यांच्या काही टेस्ट घेतल्या आम्ही आणि त्यातनं 40 प्रशिक्षक आता आमच्याकडे तयार झालेले आहेत. पूर्वी पहिली स्पर्धा जेव्हा घेतली होती तेव्हा वॉटर आणि स्पर्श ह्या 2 संस्था आमच्याबरोबर होत्या, ज्या आम्हाला पूर्णपणे तांत्रिक आणि सामाजिक ज्ञान देत होत्या. ह्या वर्षी आमच्याबरोबर आणखीन फळी वाढलेली आहे, जी आता गावागावातल्या लोकांना ट्रेनिंग देणार आहे. मुख्यमंत्री महोदय, आम्ही पुढच्या 7 जानेवारीपासून 17 जानेवारीपर्यंत एक वेगळा उपक्रम घेऊन गावागावामध्ये जातोय, म्हणजे तालुक्यांमध्ये जातोय. ह्यामध्ये आम्ही करतोय काय की प्रत्येक तालुक्यातला एक कॉलेज जिथले 50 विद्यार्थ्यांना आम्ही 1 दिवसाची पाणलोटाची ओळख ह्या विषयाचं शास्त्र शिकवतोय, जेणेकरून ही मुलं आपल्या गावामध्ये जातील आणि हे सहजरित्या सगळं शिकवतील. आता ह्यासाठी 1400 विद्यार्थ्यांची फळी आम्हाला 10 दिवसामध्ये हातामध्ये मिळणार आहे. तालुक्यातले ट्रेनर्स, टेक्निकल ट्रेनर्स, तालुक्यामध्ये समन्वय साधण्यासाठी ट्रेनर्स, ह्या सगळ्यांची कसरत करत असताना चांगली माणसं मिळणं ही मला वाटते की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आमचा विश्वास आहे आमची गुंतवणूक कुठल्याही प्रोजेक्टमध्ये नाही, आमची गुंतवणूक ही माणसांमध्ये आहे. आणि माणूस उभा राहिला की प्रोजेक्ट उभा राहतो, ह्याच्यावर आमचा दृढ विश्वास आहे. आज आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये 30 तालुक्यामध्ये जात असताना प्रत्येक तालुक्याला 2 समन्वयक नेमतोय की जे काय करतील की जे मुलं गावामध्ये जातील, पाणलोटाचं काम सांगतील, ह्या प्रशिक्षणाविषयी बोलतील, प्रशासनाशी चांगले संबंध ठेवतील, ह्यांना कसं बोलायचं, कसं वागायचं, गावकऱ्यांच्या ग्रामसभा कशा घ्यायच्या, ह्या सगळ्या गोष्टींचं आम्ही ट्रेनिंग दिलंय. आणि मला गोष्ट आम्ही त्यामध्ये लिहिली नव्हती, ती म्हणजे शिक्षण. शिक्षणाची अटच आमच्या इथं नाहीये. आमच्या इथं अट एक आहे की पॅशन, ह्या विषयाची आवड. आणि मला सांगायला आनंद वाटतो, आमच्याकडे एक तालुका कोऑर्डिनेटर इंदापूरचे असे आहेत की जे 3 विषयात MA आहेत, एका विषयात MPhil आहेत, एका विषयात PhD आहेत, नेट सेट पास आहेत. आणि एक तालुका कोऑर्डिनेटर आमचे खटावमध्ये असे आहेत की ते 10वीला सगळ्या विषयात नापास आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे त्या विषयाची आवड. पोरं इतकी काम करतायत, इतक्या तळमळीनं गावागावामध्ये जात आहेत, प्रशिक्षण, आणि पोरगा दुपारी परत प्रशिक्षणात सामील झाला. ही जेव्हा तळमळ असेल ना, तेव्हाच एखादं यशस्वी होऊ शकतं. आणि तो आत्मविश्वास आमच्या ह्या समाजानंच आम्हाला दिला आहे. त्याबद्दल मला वाटतं की ऋण मानावे तितके कमी आहेत. हे करत असताना ह्या वर्षी आम्ही प्रश्नपत्रिका सुद्धा बदललेली आहे. 100 मार्काची प्रश्नपत्रिकेमध्ये खूप बदल केलेले आहेत. बदल काय केले की बदल करताना आमच्या लक्षात आलं की अनेक लोक हे ओढ्यावरतीच काम करतायत, सोपं जाते म्हणून. ओढे खणायचे, गाळ काढायचा, बंधारा बांधायचा, पाणी अडवायचं, पाणी दिसलं की बरं वाटतंय. पण त्याच्याऐवजी सगळ्यात महत्त्वाचे ज्या वरचे उपचार आहेत, माथ्यावरचे जास्त प्रमाणात करेल त्याला आम्ही 10 गुण आमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जास्त ठेवलेले आहेत. 10 गुण जे गाव चांगली गुणवत्ता राखेल त्याच्यासाठी सुद्धा ठेवलेले आहेत. आम्ही ह्या वर्षी प्रश्नपत्रिकेमध्ये आणखीन एक बदल केलाय, जो आम्हाला जाणवा लागलाय की पुढच्या काळामधल्या कार्यशाळा किंवा प्रशिक्षणं ही पाण्यावर असणार नाहीत. पाणी एखाद्या वेळेला आपल्याकडे असेल पण जमीन असणार नाही, माती असणार नाही. मातीचा कस कसा वाढवता येईल, माती कशी सुधारता येईल,
मातशी 10 मार्क हे मृदूसंधारणासाठी ठेवले आहेत. माती परीक्षण केलं, त्याचबरोबर आगपेटीमुक्त शिवार ठेवलं, तर ह्यासाठी 10 मार्क. प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आम्ही या पद्धतीनं बदल केलेला आहे. प्रश्नपत्रिकेबरोबर गावाला ज्ञान घेऊन जाण्यासाठी काय केलं पाहिजे ह्यावर अनेक मंथन, अनेक चर्चा, अनेक लोकांची आम्ही चर्चा केली. महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यात जे जलसंधारण क्षेत्रामध्ये चांगलं काम करतायत ह्यांच्याकडे जर ज्ञान घेऊया, त्यांच्यावरती फिल्म्स तयार करूया आणि त्या गावागावांपर्यंत घेऊन जाऊया. ह्या वर्षी आम्ही पाणलोटातल्या सगळ्या उपचारांच्या फिल्म्स तयार केलेल्या आहेत. म्हणजे अगदी छोटी गोष्ट धरूया की एखादा सीसीटी हा कंटूरवरच काढला पाहिजे. मग कंटूरवर काढताना त्याला कंटूर मार्कर लागतो. कंटूर मार्कर कसा तयार करायचा ह्याची देखील आम्ही फिल्म तयार केलेली आहे. ह्या विषयाचं ॲप देखील आम्ही आता जाहिरात होती. 2 गोष्टींची मला वाटते की ह्या देशातनं हद्दपार झालेले रोग आहेत. एक आहे नारू आहे आणि दुसरा पोलिओ होतोय. नारूचा रोगी कळवा आणि 1000 रुपये मिळवा, शासन आत्ता जाहिरात करायला लागलं. ह्यासाठी शासनाबरोबर अनेक समाजातल्या लोकांनी एकत्र येऊन काम केलं, तेव्हा हे होऊ शकलं. आपण सर्वांनी आता एकच स्वप्न बघूया की काही वर्षात एक जाहिरात प्रत्येक एसटी वरती, प्रत्येक रिक्षावरती दिसली पाहिजे. टँकरग्रस्त गाव दाखवा आणि एक निश्चित मला वाटतं की आपण सर्वांनी हा प्रयत्न जर केला तर ह्याला यश येईल. आम्ही जो प्रयत्न करतोय ह्याला शासनाचं खूप मोठं पाठबळ लाभतंय आणि शासनाच्या समाजातल्या अनेक संस्थांच्या पाठबळावरतीच पाणी फाउंडेशनचा हा डोलारा पुढे जात राहील. आपण सर्वांचं सहकार्य हे असंच राहू ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. पाणी फाउंडेशनमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचंच पाणी कसं वेगळं आहे याची थोडक्यात कल्पना आपण डॉक्टर अविनाश पोळ यांनी केलेल्या या विवेचनावरून आपल्याला आली असेलच. जो काम पानी फाउंडेशन कर रहा है उससे हम बहुत प्रभावित हुए हैं. इतना बदलाव एक साल में ये जो 3 तालुका में इन्होंने काम किया है वो बहुत ही इम्प्रेसिव है. क्योंकि अगर आप देखेंगे महाराष्ट्र ऐसे तो मोस्ट डेवलप्ड स्टेट कहा जाएगा अपने देश के लिए, लेकिन कई इतने रीजन है जो सालों से सूखापन से सफ़र कर रहे हैं. उधर लोगों को बहुत दुख हो रहा है, बहुत तकलीफ हो रही है और पानी फाउंडेशन के काम से इतना चेंज आ सकता है और इतना बदलाव इतनी जल्दी आ सकता है. और वो भी सब लोग जो मिलजुल करके काम करते हैं. इट इज़ रियली बाय द पीपल ऑफ द विलेज, फॉर द पीपल एंड ऑफ द पीपल. वो सबसे बेस्ट है. इसीलिए हमें बहुत खुशी होती है कि हम पानी फाउंडेशन के साथ हमें भी मौका मिला है उनके साथ जुड़ने का. और यही कह सकूँगा कि जैसे और आप बढ़ते जाएंगे, जैसे आप काम करते जाएंगे, हम आपके साथ कंधे से कंधे मिला के चलेंगे. धन्यवाद सर. यानंतर टाटा ग्रुपचे श्री आर वेंकट यांनी बोलावं अशी मी विनंती करते. Honorable Chief Minister, Amir, and respected dignitaries. Many of you might have heard of Tata Trust for a variety of reasons, but I must say this is our day job. This is what makes our life extremely fulfilling and meaningful. We're very privileged to be associated with this initiative, which was conceived by Amir and Satya and some of his colleagues, and we are very thankful for the support of the state government and also the opportunity given to the Tata Trust to be participative in a lot more collaborative manner than what it is. We've been fortunate to be right from the initial stages of this project, and I also thank some of my colleagues who are here, led by Divyang, who have spent, I just happen to be the spokesperson, but people like him and many others like him do the real work. Once again, thank you for all your support and really privileged to be part of this initiative. थँक्यू सर. रिलायन्सचे CEO जगन्नाथ कुमार यांनी बोलावं अशी मी विनंती करते. Honorable Chief Minister, Mr. Amir Khan, and the distinguished guests, we from Reliance Foundation are very proud to be associated once again with Pani Foundation in its Satyamev Jayate Water Cup. We were quite happy to be associated in the first place from the beginning of this initiative, which is now a movement led by Mr. Amir Khan and his team as part of the efforts to create water security in the state of Maharashtra. We have been partners with Satyamev Jayate in their series as well as philanthropic partner, and we are quite proud to be partnering with them time and again in terms of taking this initiative forward. We as a foundation have identified water security as a critical area for the development in the state of Maharashtra as well as other parts of the country.
and we believe that taking this forward on a sustained basis like this is very important for the development of poor and marginal communities across the state and across the country as such. And we once again thank Pani Foundation for taking this initiative and congratulate the team for all the success so far, and also wishing them very high level of success in the second edition of this Pani Foundation Sukh Satyam Vijayate Water Cup. Thank you. Thank you, sir.